तर आता एकादश आहे ना आज, तर संध्याकाळी भाजीला काय करावं मी दळण वगैरे केलं. आज सुट्टी होती आणि दिवसभर काम, सतत इकडे गेलं तिकडे गेलो आणि पार्लरला गेले. मी थोडीशी केस कट केले आणि माझी केस कशी अशी करली ना, त्याच्यामुळे जरा असे कापले की नाही कापले वाटतच नाही आणि आयब्रो वगैरे करून आले. तर आत्ता लागत आहे मी स्वयंपाकाला आणि स्वयंपाकात केलेला आहे खिचडी नाही केली मी आज, कारण सकाळी भरपूर खिचडी खाल्ली. तर म्हटलं चला तर काय करूया, त्यात आधी तुम्हाला दादांनी काय काय भाजीला आणलं ते मी दाखवते, बॅक साईडने दाखवते. आणि आपली देवपूजा बघा संध्याकाळी आज दिवा भरपूर 9 वाजले तरी मस्त दिवा चालू आहे. तर भारी वाटत बघा असं उपवास वगैरे असला ना. तर दादूनं तेल जादा टाकलं ना त्यामुळं दिवा जास्त वेळ राहिलं, दीदीने टाकलं होतं. आणि दीदीचे पण केस देतो बघ, हे बघा दीदीचा पण हेअर कट केलेला आहे, तर किती छान झाले आहेत. पुढून बघू दीदी तू समोरून. क्लचर लावलं, हा क्लचर लावलेला आहे. आणि आमच्या घरी नवीन मेंबर आलेला आहे, तर दादू चालू आहे अभ्यास. हाय म्हण रे भैया. आणि काय करत आहे, अरे काय चालू आहे तुझं ते रिझ्यूम चालू आहे त्याचा, जॉब साठी करतोय तो. आणि हे बघा दीदीने एवढे भांडे घासलेत, यात अर्धी मी घासलेले आहेत, मी घासलेत. आणि मला दाखवायचं म्हटलं ना दीदी अजिबात येतच नाही. तर हे बघा हा भगरीचा भात केलेला आहे. आता यामध्ये ना शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या मिक्सर मधून काढल्यात, याचं शेंगदाण्याचं पिठलं करायचं आहे उपवासासाठी. आणि थोडीशी पापड तळणार आहे मी आज. तर हे बघा मी काय केलं, जाऊन स्वतः ना तुमच्या दादांनी भाजी आणलेली, मला आखाड तळायचं आहे ह्यावेळेस, मी आखाड तळला नाही. आणि मग मेथीची भाजी आणली, तर तिनं मला आहे ना कितीला दिली रे, 30ला 2 जोड्या दिल्या, 1.15. हा आणि एका ठिकाणी 10ला होती पण ती चांगली नव्हती आणि आम्हाला उशीर झाला जायला. तर आता ही भाजी पण निवडायची आहे. ती आता आणली आहे मेथीची भाजी. आणि ह्यांचे सारखे भांडणं चालू असतात पोरांची, एक दिवस असं शांत बसत नाही. तर बघा तुमच्या दादांनी आणले आहेत आळूचे पानं, हे आळूचे पानं आणलेले आहेत. आता उपवास आहे बाळा. यात आहे फ्लावर आणलेला आहे आणि याच्यात आणले आहेत खूप असे मस्त डाळिंब, जे की सगळ्यांनी एक एक खाल्लं. मी राहिले खायचे, तुमचे दादा पण राहिलेले आहेत. आणि हे डाळिंब इतके भारी दिसतात ना, गोड आहे, हा गोड पण आहे ना. तर आता मी फोडीन. आता मी तुम्हाला आहे ना शेंगण्याचे पिठलं बनवते. अगोदर पापड तळते थोडेसे उपवासाचे. बघा पापड, इथं तेल, इथं मम्मी. आणि ना आज सुट्टीचा दिवस आहे माझा वाला, पण आज अख्खा दिवस कुठे गेला काही समजलंच नाही. समजलं का तिथे सुट्टीचा दिवस कळतच नाही, असा येतो ना असा जातो. तर आज तर माझा एवढा व्हिडिओ पण नाही झाला दिवसभर. आणि हा तलाठीची जागा भरले सुटलेल्या आहेत. पण आता लास्ट डेट माझ्या म्हणजे आज उद्या तुम्ही ना, उद्या हा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. ज्यांना भरायचा असेल ना तर सकाळी मी व्हिडिओ 1:30 वाजता अपलोड करते, संध्याकाळपर्यंत तुम्ही भरू शकता जे जे भरल ते. आणि त्याला काय ओपन मध्ये 37 वर्षापर्यंत का 38 वर्षापर्यंत वय आहे आणि ग्रॅज्युएशन पाहिजे. आणि तुम्हाला एक सांगते, आमचं मशीनचं आहे ना लय मोठा प्रॉब्लेम झाला हे बोर्डाचा. हा जो बोर्ड आहे ना, तर आहे ना तिथं ना असं शॉर्ट सर्किट झाल्यासारखं झालंय. दीदीचं डोकं पण शॉर्ट सर्किट झाले. शॉर्ट सर्किट हे बोलतो तर शिका, ते बोलायला शिक. शॉर्ट सर्किट आता बोल. असा वैताग आणतात ना सारखे भांडण जावं काय आलं त्याला आवाज लगेच दादी. आणि हे पापड मी मागच्या वर्षी केलेले, आणि मागच्या वर्षी केलेले पापड मी अजून तळले नाही, खाल्ले नाही. तळले असते मी पर्यंत खाल्ले असते, पण मीच तळले नाही. एवढं सगळं सारखं तेलकट सारखं दीदीला तर लय आवडतं. आजच दीदीला सांगितलं जास्त तेलाचं खायचं नाही. कच्चं खायचं त्याची मग. हा कच्चं खा, तेलकट नाही खात. आता आपले ना सगळ्यात महत्वाचं, फेसबुकला आज आपले 10K फॉलोअर्स झाले आहे.
आणि आज युट्यूबला 40K पूर्ण झाले आणि प्लस झाले आणि इंस्टाग्रामला 28K झाले आहेत. तर तुमच्या सगळ्यांचं खरंच खूप आभार. असं सपोर्ट करीत राहा आणि असंच लाखापर्यंत घेऊन जा आम्हाला. कोणतं जरी एक चॅनल आहे ना आपलं 1K जरी झालं ना, नाही 100K जरी झालं ना तर खूपच छान वाटणार आम्हाला. आणि कसं एखादी सर्वसामान्य फॅमिली जर पुढे जात असली तर जाऊ द्या. निगेटिव्ह कमेंट करू नका आणि मागं ओढण्याचं काम बिलकुल करू नका. जरी तुम्ही निगेटिव्ह केलं तर आम्ही मागं राहणार नाही. आता ठरवलेलं आहे तुमच्या दादानी मी. आगे चलने का, मुड़ के नहीं देखने का, मुड़ मुड़ के न देखो ना, पीछे नहीं मुड़ देखने मुड़ का, के. आगे देखने का और अपने काम करते रहने का. बस झालं. भाषण तू पण पप्पाने भाषण तेव्हा पाहुणे आले. आई बोला बोला ना, या ना पापड खा. बोला ना. बोला ना. चांगले होते. नाही हो, चांगले दिसतात. या ना. हे बघा बोला माझ्या ना मैत्रिणी. थोडंफार. या बोला थोडंसं. काय स्पेशल आहे? आज आहे ना उपवासाची पापड केले. तुमचं थोडं प्रमोशन करा तुमच्या चॅनलचं. मला सबस्क्राईब करा म्हणा. आणि हे बघा आता ना माझ्या मैत्रिणीला आहे ना मी का पापड देते खायला. आधी काही वाटत नाही का, जुन्या व्हिडिओ मध्ये आहे ते मी, पण आता लई लोक बघायचे त्याच्यामुळे लाज वाटते. चांगले कमेंट करत चला. असे नाही का बघत. घ्या ना. आखाड तळत आहे ना तर त्यासाठी हा बघा निवेदन न्यायचे आहे मला लक्ष्मी आईला. तर मेथीची भाजी केली आहे, वरण केलेलं आहे, इथं चपात्या केलेल्या आहेत. अजून मला थोडंसं ठेसा रगडायचा आहे आणि इथं आहे का पुऱ्या करायच्या आहे. आणि अजून इथं बघा भजे काढत आहे. भरपूर सारा पासारा तुम्हाला घरामध्ये दिसत आहे कारण भरपूर काम पडलेलं आहे. कारण आता निवड दाखवायचं आहे आणि भजे तळायचे भजे आणि पुरी काढायची राहिलेली, बाकी सगळं झालेलं आहे. आणि भात पण केलेला आहे, तुम्हाला दाखवते मी. तर हे बघा इथं भात ना बाजूला काढून ठेवलेले आहेत. आणि हे बघा पापड वगैरे पण तळून घेतलेले आहेत. तर आता तेल टाकीते आणि पटापट आवरून घेते. मग देवीला जाते. मग आल्याच्या नंतर अगोदर सगळं आवरून घेते, देवीला निवद वगैरे घेऊन जाते. तुम्हाला पण दाखवते. भजे काढले. आधी चटणी करत आहे मी. ताजू चटणी खायची. इथं तेल काढून ठेवलं तळलेलं. ठेव उघड नाही डबा उघड नाही. ठेव इकडच्या साईडला घे त्यातलं पोळ्याचं घे. 1-2 घे बस झालेलं आहे ना. पोळ्याचं वरचं घे ना. वरचं वरती ठेवलेले ग बाळा. ते वरची निवड ठेवलेले घे ना ते. हा आज त्या सांगते इकडचं घे. बस आम्हाला नाही खातो ना. हे प्रसाद ठेव त्याच्यात माझ्या हातात. देवापूरचा निवड येतो. देवापूरचा प्रसाद आहे. भाजलेले तिथे धर. पाय पण हात जोडून डोकं टेकव देवा पुढं तिथं. मला पण लाव ग. तर आता आलो आहे आम्ही मंदिरात इथं देवीचा. लक्ष्मी निवद वगैरे वाहिले. दीदी हाय म्हण कसले जेवायला. इसका मतलब है कि मैं इसके लिए स्पेशल हूँ.
पावडर आहे ना, तर आता मी मशीन चालू करते. ही बटन हे बोर्ड चांगलं आहे माहिती का. तर स्टार्ट कर ना. हे बघा यात टाकलेली आहे. दाखव लाईट लाव ना बाळा. तरी ना ही एक पुडी पूर्ण टाकलेली आहे. ते ह्या 5 पुड्या आलेल्या आहेत, ह्या ड्रम मध्ये टाकलेल्या आहेत. आणि आता इथं ना हे बघा इथं टप क्लीनचं ऑप्शन आहे. तर मी आधी मशीन चालू करते. हां कुठे आहे टप क्लीनचं? इथं हे बघा. हेच आहे ना, त्याच्या खाली की नाही. हे आता याच्यावर मशीन चालू करून द्यायची. किती तास चालेल ती तू काय माहिती. आता बघू याच्यावर, म्हणजे टप क्लीन होऊन जाईल आपलं. दर 3 महिन्याला 2 महिन्याला क्लीन करीत येत. अजून एक आणलेलं ते पण दाखवते मी तुम्हाला. तर हे एक अजून आणलेलं आहे मी. तर फ्लिपकार्टवरून दिलेलं आहे मी. फ्लिपकार्टवरून घेतलेलं आहे मी. 1 तास 1.5 मिनिटं दाखव. अरे माझं नळ चालू. 1 तास 12 मिनिटं. जाऊया आज नळाला पाणी आले. तर हे बघा, ह्या अशा गोळ्या खाली. ह्या अशा आहेत भरपूर सारे. हे बघा, हे ज्या गोळ्या आहेत ना ह्या त्याच्यामध्ये टाकायची एक आणि क्लीन करायचं ड्रम. तर भरपूर सारे आलेत. तर मी याचं लिंक सुद्धा तुम्हाला दे. मग ते बघ ना, हा बाय आहे ना. हे बघा असं ड्रम निघलेला आहे. सगळी नाही पुढं खाय. तर बघा किती छान असं मस्त ड्रम चमकायलाच लागले आता. हाय की नाही दिदे? नव्या आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या.